ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघत होतो आणि त्याच्यावरती आपण बेसिक कन्सेप्ट बघितलेले होते प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये. त्याच्यानंतर त्याच्यावरती फॉर्म्युले बघितलेले आहेत, अल्सो त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघितलेलं आहे. त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये काय बघितलेलं आहे की त्याचे फॉर्म्युलेज आहेत ते बघितलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती एक्झाम्पल बघत आलेलं आहे. ठीक आहे, तर एमसीक्यू बघतोय आपण आज पण. काय बघा, डोमेन ऑफ fx इज इक्वल टू, we want to find domain of fx is equal to cos inverse x plus cot inverse x plus cosec inverse x. We want to find domain of this fx is equal to cos inverse x plus cot inverse x plus cosec inverse x. Okay, we want to find the domain of that. डोमेन आपल्याला माहिती आहे, आपण फर्स्ट लेक्चर मध्ये बघितलं, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रीच्या फर्स्ट लेक्चर मध्ये बघितलेलं व्हॉट इज द डोमेन फॉर द फंक्शन आणि करस्पॉन्डिंग त्याचे डोमेन आणि रेंज हे त्याचे करस्पॉन्डिंग प्रिन्सिपल सोल्युशनचे ब्रांच आणि त्याचं डोमेन आणि रेंज हे सगळं बघितलेलं आहे त्याच्यामध्ये. आता आपल्याला याचा डोमेन फाइंड करायचा आहे. आता इथं बघा की cos इनव्हर्स x याच्यासाठी याचा डोमेन काय राहतो, cos इनव्हर्स x साठी याचा डोमेन किती आहे, डोमेन ऑफ cos इनवर्स किती आहे आपल्याकडे -1 to 1. ओके, also domain of cot inverse x, that will be the whole real set. Okay, whole real set, real number totally सगळे काय, domain of cot inverse. Okay, and then domain of cosec inverse x. cosec inverse x चा डोमेन काय आपल्याकडे, there will be the mod of x, or we should say that are related -1 to 1, or in the another language we say that x is less than or equal to -1 and also x or 1 is less than or equal to x. both are there. हे दोन्ही पण आपण लिहू शकतो इथं. आता आपल्याला काय करायचं आहे, सर प्रत्येकाचे करस्पॉन्डिंग डोमेन झाले. आता प्रत्येकाचा डोमेनचा युनियन बनवायचा आहे. हे काय करायचं आपल्याला, सगळ्याचा मिळून एक डोमेन असायला पाहिजे. टोटली फंक्शन काय दिलेलं आहे, सम ऑफ ऑल दीज फंक्शन्स, इंडिव्हिज्युअली ह्या तिन्ही फंक्शनचं डोमेन आपल्याला दिलेलं आहे. Therefore, fx, domain of fx is equal to domain of cos, domain of c plus domain of cot, also domain of cosec. Okay, ह्याचा युनियन करायचा आहे. आपण काय करू शकतो, डोमेन बघा -1 to 1, इंटरसेक्शन, सॉरी युनियन नाही, इंटरसेक्शन पाहिजे बाय द मिस्टेक. इंटरसेक्शन ऑफ टू द r, टू द इंटरसेक्शन काय घ्यायचं आपल्याला, हा जो सेट आहे तो कुठला आहे, r -1 to 1, हा डिलेटेड फॉर्मॅट मध्ये आहे. इंटरसेक्शन ऑफ दिस, इथं बघा हा काय म्हणतोय, टोटली रिअल लाईन त्याच्यामध्ये लाईज आहे. हा म्हणतोय -1 to 1 असायला पाहिजे आणि हा काय सांगतोय आपल्याला की r आहे, फक्त त्याच्यामध्ये -1 to 1 यांच्यामध्ये नंबर येणार आहेत. बघा इथं आपण नंबर लाईन वरती बघूया. here we see in the number line this point will be the 0, that will be -1 1, because of -1 and 1 are there, that's why we should taken here. First says that this should be here to here, these values are included here, -1 and 1 included on this. Second says whole line. सेकंड काय म्हणते आपल्याला, इथं होल लाईन आहे त्याच्यावरती, होल रिअल नंबर टोटली आहे त्याच्यावर. आणि थर्ड काय म्हणतोय, थर्ड वन सेज दॅट, लास्ट वन काय म्हणतोय की व्हॅल्यूज फ्रॉम हियर टू दिस साइड, values here to this side
then most common part between them is the, यांच्यामध्ये मोस्ट कॉमन पार्ट काय येतो मग, सगळा टोटल येणार नाही, हा त्यांच्यामध्ये कॉमन पार्ट आहे ना, हा पॉइंट जो दिसतोय आपल्याला आणि इथे तिन्ही लाईन वरती पण आहे बघा, या लाईन वरती पण हा आहे आपल्याला, टोटली रियल लाईन आहे ही, म्हणजे टोटली आहे, ह्याच्यावरती हा पॉइंट -1 आणि 1 आहे, अल्सो ह्याच्यावरती -1 1 प्रेझेंट आहे, आणि ह्याच्यामध्ये पण इथून इकडे आहे, इथून इकडे आहे, म्हणजे याची बाउंड्री काय झाली ही आहे. इन 3 सेट्स आर प्रेझेंट, -1 आणि 1 प्रेझेंट आहे, दॅट्स व्हाय यांचा इंटरसेक्शन घेतला तर तो काय येतो, -1 to 1 येत आहे, -1 आणि 1 सिंगली व्हॅल्यू, -1 आणि 1 या दोनच व्हॅल्यू असतील, सेट नाही आहे हा, काय फक्त -1 आणि 1 एवढ्या दोनच व्हॅल्यू आहेत, फक्त डबल टर्न सेट आहे, इंटरवल नाही आहे, डबल टर्न सेट आहे फक्त ओनली, हा इंटरवल नाही आहे हा, ठीक आहे. इथे जे इंटरवल असे दिले, इथं दिलाय, इथं दिलाय, तशा वेळेला हा इंटरवल नाही, फक्त डबल टर्न आहे, देयरफॉर -1 to 1 -1 आणि 1 हा त्याचा काय झाला, ह्याला डोमेन झाला. ओके, देयरफॉर ऑप्शन डी इज करेक्ट. Look for the second example. The range of fx is equal to sin inverse x plus tan inverse x plus sec inverse x. We want to find range of this function. Here fx is equal to sin inverse x plus tan inverse x plus sec inverse x. Okay, and we want to find the range of that. आपल्याला रेंज, याची रेंज फाइंड करायची आहे. आता पहिल्यांदा आपण डोमेन बघितलं, आता आपण काय बघणार आहे, रेंज बघणार आहे त्याच्यासाठी. आता याची रेंज काय राहते की करस्पॉन्डिंग आपण याच्यामध्ये काय बघूया, पहिल्यांदा प्रत्येकाचे डोमेन बघूया. देयरफॉर डोमेन ऑफ दिस फंक्शन, ह्याचा डोमेन काय येतं, -1 to 1. ओके, sin आणि cos चा सेम आहे, tan चा डोमेन किती आपल्याकडे, टोटली रियल आहे, आणि सेक चा काय आपल्याकडे, जसा तिथे आता कोसेक साठी होता त्याच वे मध्ये इकडे आपल्याकडे असणार आहे, तो काय येतो r डिलेटेड -1 to 1 हा त्याचा डोमेन आहे. तर याच्यामध्ये त्याचा डोमेन काय होतोय टोटली, जसं ते फंक्शन आहे त्याच वे मध्ये, फक्त इथे काय झालं बघा, cos च्या ठिकाणी tan आहे, सेम त्याचा डोमेन सेम राहतोय, cos च्या ठिकाणी sin आहे, त्याचा पण डोमेन सेम आहे, आणि cosec च्या ठिकाणी sec आहे, दोन्हीचे डोमेन करस्पॉन्डिंगली सेम आहे. Therefore, by the intersection, यांचा जर इंटरसेक्शन घेतला तर आपण बघितलं डोमेन ऑफ फंक्शन किती येते आपल्याकडे, डबल टर्न -1 1 हा झाला त्याचा डोमेन. आता आपल्याला रेंज फाइंड करायची, फक्त दोनच व्हॅल्यू आहेत, दोन व्हॅल्यू आहेत, त्यात आपल्याला काही सेट नाही आहे, रेंज म्हणजे आपल्याला रेंजचा सेट मिळणार नाही आपल्याला, इथे डायरेक्टली दोनच व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे, फंक्शन त्याच्यावरती जर अप्लाय केलं म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचं आहे, f of -1 आणि f of 1 ह्या दोनच व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. इझी आहे, डायरेक्टली आपल्याला सोल्युशनच काढायचं आहे, f of -1 आणि f of 1 फाइंड करायचं आहे. याच्यामध्ये सबस्टिट्यूट केलं आपण, sin इन्व्हर्स ऑफ -1 प्लस tan इन्व्हर्स ऑफ -1 प्लस sec इन्व्हर्स ऑफ -1. ओके, याच्या व्हॅल्यू जर काढल्या तर आपल्याला काय मिळते, ह्याच्यासाठी हे काय पॉसिबल आहे आपल्याकडे, sin इन्व्हर्स -1 किती येते आपल्याकडे, किती आला, -π/2. ओके, -π/2 येते. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्याच्यासाठी प्लस tan इन्व्हर्स -1, when is it possible, when it will be the -π/4. ओके, राइट, एखादी -π/4 असेल त्यावेळेला काय येते, -π/4 असेल तर तेव्हा -1 येत आहे, बरोबर आहे ना, tan इन्व्हर्स -1. ठीक आहे, and then sec inverse -1, when is it possible, when it will be the pi. जेव्हा हे पाय असेल तेव्हा किती येते आपल्याकडे, -1 येत आहे, बरोबर आहे ना, राइट. याचा जर इंटरसेक्शन आपण जर घेतला तर किती मिळते बघा, -π/2 प्लस -π/4 प्लस π. ह्याची जर सम केली तर आपल्याला किती मिळते, π/4 मिळेल, बिकॉज ऑफ इथं बघा हे -π/2 प्लस π/4 किती बनते आपल्याकडे की समथिंग 3π/4 बनेल. ओके, 3π/4 बनला, त्यातनं π - 3π/4 काय होणार, π - 3π/4 व्हॉट वी गेट
π/4. ओके. फॉर द नेक्स्ट ह्याच्यासाठी f(1) साठी f(1) बघा sin इनवर्स ऑफ 1 प्लस tan इनवर्स ऑफ 1 प्लस sec इनवर्स ऑफ 1. sin inverse 1 when is it possible? When it will be the π/2. बरोबर. sin inverse 1 कधी येते? जेव्हा π/2 असेल तेव्हा. सॉरी sin inverse 1 ची व्हॅल्यू किती? π/2 आली. tan inverse 1 that will be the π/4. राइट. ते π/4 येत आहे. and sec inverse 1 when is it? 1. when sec 1? when x is equal to 0. थीटा किती असायला पाहिजे आपल्याला इकडे? 0 असायला पाहिजे. तेव्हा sec 0 is equal to 1. cos 0 1 also cos 0 ची व्हॅल्यू किती येते? 1 येते. also sec 0 1 येते. therefore theta will be the 0. ओके. आता प्रिन्सिपल सोल्यूशन हे किती झालं? मग याची सम जर केली तर किती आले आपल्याकडे? 3π/4 and that will be the single values minus f of minus 1 is will be the π/4 and f of 1 is equal to 3π/4. then answer is the this option C is the correct option. Sorry, there will be the mistakes on the all options are correct. Same options, 3 options are. Let me check. There wasn't problem anywhere. Sorry, by the mistake I have forwarded that. Only we had seen the values only. काय झाले तर फक्त सेट वर तुम्ही लक्ष द्या. डायरेक्टली फक्त व्हॅल्यू बघितलं. ऑप्शन बरोबर आहे. इथं काय झालं आपल्याकडे? इथं ओपन सेट दिलेला आहे, इथं क्लोज्ड आहे आणि या इंडिव्हिज्युअली व्हॅल्यूज आहे. ठीक आहे. Look at the next question. If x is greater than equal to 0, that means x will be the positive and theta is equal to sin inverse x plus cos inverse x minus tan inverse x. Then what is the range of theta? काय विचारलं? रेंज ऑफ थीटा काय आहे विचारलेला आहे. व्हॉट विल द पॉसिबल रेंज ऑफ थीटा हे विचारलेला आहे आपल्याकडे. ठीक आहे. तरी आपण कॅल्क्युलेट करू शकतोय. इथे बघा थीटा काय म्हटलेला आहे? sin इनवर्स x प्लस cos इनवर्स x मायनस tan इनवर्स x. ओके. आता या ठिकाणी जर बघितलं तर sin इनवर्स x आणि cos इनवर्स x याच्यामध्ये त्याचा रेंज काय काय आपल्याला आतापर्यंत बघत आलेला आहे. पण याची रेंज किती? -1 to 1 आहे. याची पण -1 to 1 आहे. आणि याच्यासाठी काय येते आपल्याला? r येते. त्याच्यामध्ये याचा जर आन्सर बघितलं तर sin इनवर्स x plus cos इनवर्स x किती आपल्याकडे? we have sin इनवर्स x plus cos इनवर्स x is equal to π/2. हे पण आपल्याकडे आन्सर आहे. बरोबर. हे आन्सर आहे ना आपल्याकडे. आणि याचा कॉमन डोमेन किती आला? डोमेन ऑफ गिवन फंक्शन, डोमेन ऑफ दिस, डोमेन ऑफ थीटा किती आला डोमेन? इथं बघा. याचा जर आपण इंटरसेक्शन घेतला, आता आपण तेच करतो आपण. हे झालं, हे आहे कारण हे दोन्ही सेम आहे. दॅट्स व्हाय. आणि r रियल लाईन टोटली आहे. ओके. इथं बघा फॉर द tan इनवर्स टोटली रियल लाईन. tan साठी काय? टोटली रियल लाईन आली. आणि याच्यामध्ये बघा हे -1 to 1 आहे. हे -1 इथं आला आणि हा 1 इथं आला. कॉमन पार्ट हा एवढाच झाला. therefore डोमेन ऑफ दिस किती आला आपल्याकडे? -1 to 1. ओके. ठीक आहे. आता डायरेक्टली बघा की ह्याच्यासाठी तर आन्सर आपल्याकडे π/2 आहे. आता याच्यामध्ये फक्त राहिले कुठं? -1 to 1 आहे. ह्याच्यासाठी बघू शकतोय बिकॉज ऑफ याचा आन्सर डायरेक्टली आपल्याकडे आहे. मग इथं कुठली पण व्हॅल्यू डोमेन काय पण घ्या, आन्सर डायरेक्टली π/2 येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये फक्त राहिलं आपल्याकडे. मग याच्यासाठी पॉसिबल व्हॅल्यूज काय? फॉर -1 to 1 tan इनवर्स x इज इक्वल टू किती पॉसिबल आहे याचं? ह्याची व्हॅल्यू काय पॉसिबल आहे? -π/4 to π/4. ओके. -1 कधी येत आहे? जेव्हा -π/4 आणि +1 किती येणार आपल्याकडे? π/4 येणार त्यावेळेला. बरोबर. ठीक आहे. हे दोन पॉसिबिलिटीज आहेत आपल्याकडे एवढ्याच. हे आणि हे. हा काय झाला? क्लोजर सेट येतोय.
हा काय आला क्लोजर सेट बिकॉज ऑफ आपण जर प्रिन्सिपल सोल्युशनची ब्रँच बघितली तर tan साठी that will be the open minus pi by 2 to pi by 2 and here this value lies between them therefore it will be the closed bracket. ठीक आहे. देन आपल्याला काय करायचं हे सगळं कंबाईन करायचं आहे. ठीक आहे. रेंज बनवायची आहे दॅट्स वाय एकदा -1 आणि एकदा +1 घेणार आपण therefore थीटा काय येणार आहे ह्याच्यासाठी आपण पाय बाय 2 लिहिलं मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 ओके आणि थीटा इज इक्वल टू और थीटा लाइन बिटवीन आपण म्हणू शकतो आपण याला स्प्लिट करूया. ठीक आहे. तर काय पाय बाय 2 मायनस पाय बाय 4 minus of minus and also here pi by 2 minus pi by 4 okay हे माइनस इथं आला आणि हे डायरेक्टली माइनस आला माइनस माइनस became plus and pi by 2 plus pi by 4 what we get here 3 pi by 4 on summing and here what we get pi by 4 okay therefore range theta lies between them okay theta lies between them and these values are included in the theta therefore its answer should be pi by 4 is less than equal to theta is less than 3 pi by 4 okay and I think we should go in the wrong track because of there are no answer are there. Look at here. Sorry, we had done mistake here. Here one of the concept given there. X is greater than equal to 0. That means x should be positive. That's why here we should have the restriction for there. Okay. Right? After the restriction, right? ठीक आहे. तर हे काय झालं त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेणार आहे आपण दॅट्स वाय ह्याचा जो रेंज आहे तो रेंज चेंज होणार डोमेन चेंज होणार आहे ह्याचा डोमेन काय येणार आपल्याकडे मग बट बाय काय म्हटलं तर x should be greater than equal to 0 म्हटलं दॅट्स वाय इट should be the 0 to 1 because of 0 included आहे त्याच्यामध्ये पण 0 to 1 झाला आणि हा काय झाला टोटली सॉरी पॉझिटिव्ह साइड आली r पॉझिटिव्ह आला आपल्याकडे हा इन्क्लुडेड 0 त्याच्यामध्ये काय आला पॉझिटिव्ह साइड आल्सो इन्क्लुडेड याच्यामध्ये काय आला 0 इन्क्लुडेड आला 0 आहे किंवा r पॉझिटिव्ह जरी म्हटलं तर चालेल त्याच्यामध्ये 0 इन्क्लुडेड येईल आपल्याकडे ठीक आहे 0 पासून सगळे इकडे नंबर आले ठीक आहे तर याचा मोस्ट कॉमन पार्ट काय झाला आपल्याकडे 0 to 1 आला ओके हे काय झालं 0 to 1 हा डोमेन झाला डोमेन ऑफ थीटा हा झाला डोमेन ठीक आहे मग आपल्याला याचा आन्सर आपल्याला माहिती आहे ऑलवेज काय राहतं की sin इनवर्स x cos इनवर्स x पाय बाय 2 आहे मग ह्याच्यावरती फक्त 0 आणि 1 करायचं राहिलं मग थीटा इज इक्वल टू इफ tan इनवर्स 0 असेल तर tan इनवर्स 0 कधी असतं आपल्याकडे इफ tan इनवर्स 0 इज इक्वल टू किती आपल्याकडे 0 येत आहे आणि tan इनवर्स पाय 1 इज इक्वल टू पाय बाय 4 these are two possibilities okay for that interval okay 0 to 1 या डोमेन साठी 0 आणि पाय बाय 4 हे दोनच आन्सर पॉसिबल आहे we should substitute here pi by 2 minus 0 to pi by 4 okay आपण याचं जर सबट्रॅक्शन घेतलं तर काय झालं पाय बाय 2 हे झालं 0 मायनस केलं तर ऑलवेज पाय बाय 2 राहत आहे आणि आल्सो पाय बाय 2 minus pi by 4 right it will be the pi by 2 and that will be the pi by 4 then its range should be written as pi by 4 is less than equal to theta is less than pi by 2 okay here pi by 2 excluded because of it does not satisfy pi by 2 okay tan inverse does not satisfy pi by 2 that's why sorry excluded and included येणार आहे because of आपण याच्यामध्ये 0 घेतलेला आहे आलेला आहे आपल्याकडे ठीक आहे it's not part of that then pi by 4
answer should be this. Okay, pi by 4 is less than equal to theta is less than equal to pi by 2. Okay, option D is the correct option. Look at the last one, so fourth one question. If cos of tan inverse sin cot inverse root 3 is equal to y, then what is the y? We want to solve this. Here cos of tan inverse of sin of cot inverse root 3 are there is equal to y. We should solve this bracket. Okay, then here what are given here? Cot inverse, we should take only this. Okay, cot inverse root 3 आहे. काय म्हणते आपल्याकडे cot inverse root 3. For it possible, which value of cot or which angle of cot has an value root 3? कोणत्यासाठी येते बघा, cot inverse root 3 म्हटलेला आहे. root 3 कधी पॉसिबल आहे आपल्याकडे? pi by 3 साठी. ठीक आहे, cos of tan inverse sin of pi by 3, right? That will be the sorry, pi by 6. Okay, pi by 6 साठी ते पॉसिबल आहे. cot inverse root 3 is equal to, since here cot inverse x is equal to pi by 6, then here we should replace here cos of tan inverse sin of pi by 6 किती येत आहे 1/2 आला आपल्याकडे. आपल्याला काय मिळालं, cos of tan inverse 1/2 मिळालं. cos of tan inverse 1/2, there will be the no direct value of that. tan inverse 1/2 डायरेक्टली आपल्याकडे व्हॅल्यू नाही आहे. then we should consider, because आपल्याला एका ट्रायंगल वरती सगळं आन्सर येणार ते कुठे एकाच ट्रायंगल वरती येणार आहे ना. ठीक आहे, तर आपण याला काय कन्सिडर करूया की लेट here we consider let tan inverse of 1/2 is equal to theta कन्सिडर केलं. बिकॉज ऑफ हे जे सगळं आहे ते एका अँगल साठी आपण कन्सिडर केलं. हा अँगल थीटा आहे असं कन्सिडर केलं. ठीक आहे, हे इकडे गेलं तर काय मिळालं आपल्याला, half is equal to tan theta. that means that will be the, हे काय म्हणते आपल्याला मग implies काय झालं, opposite side upon hypotenuse adjacent side, opposite side 1 आणि adjacent side किती मिळाले आपल्याला 2 मिळाले. by the definition of tan, then hypotenuse किती आला आपल्याकडे, by the using this we get hypotenuse root 5. okay, मिळालं ना. therefore डायरेक्टली आपण याच्यावरती काहीतरी जे काही आन्सर लिहायचं, जो काही अँगल येणार आहे आपण त्याच्यावरती आपल्याला ट्रायंगल मिळाला, हा थीटा आहे आपण कन्सिडर केला. हा काय आहे, थीटा आहे. तर थीटावरती आपल्याला जो ट्रायंगल डिफाइन झालेला होता त्याच्यावर आपण ज्या व्हॅल्यू मिळवल्या. ठीक आहे, therefore cos theta is equal to, हे झालं थीटा, त्याचा आन्सर थीटा टाकला. cos theta किती आहे, cos theta means adjacent upon hypotenuse, right? therefore it will be equal to cos theta काय आपल्याकडे y आहे, y is equal to cos theta आणि ते किती आला 2 upon root 5. 2 upon root 5, 2 upon root 5. हा, option B is the correct option. okay, right up. And last one question, cosec inverse cos x is real if, here no need of real or anything. इथं आपल्याला फक्त काय फाइंड करायचं आहे, x ची रेंज काय पॉसिबल आहे विचारलेला आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x, x काय असू शकतो पॉसिबिलिटी याच्यामध्ये विचारलेली आहे. आता इथं रिअल आणि याच्यावरती एवढा काय हे येत नाही, फक्त हे काय केलेलं आहे क्वेश्चन थोडंसं ट्रिकी टाइप मध्ये, म्हणजे फक्त तुम्हाला कन्फ्यूज करायचं. रिअल म्हणजे रिअल च्या कुठेतरी आपण सोर्सला विचार करत असतो, रिअल काय असू शकतो याच्यामध्ये. ठीक आहे, तर इथं काय म्हणते बघा, fx is equal to cosec inverse cos x हे दिलेलं आपल्याकडे. ओके, देन आपल्याला जे cos x आहे
cos x याची पॉसिबल व्हॅल्यू काय राहते त्याचा आन्सर -1 टू क्लोजर -1 टू 1 हे त्याचा पॉसिबल व्हॅल्यू आहे. ओके, याच्यासाठी काय -1 टू 1 हे पॉसिबल आन्सर आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा की कोसेक साठी आहे कोसेक इन्व्हर्स. हा जो आहे की कोसेकचा जर आपण कोसेक फंक्शन बघितलं तर त्याच्यासाठी त्याचा डोमेन कोसेक इन्व्हर्स x हा डोमेन त्याला x म्हणूया फक्त आपण इथं मग थीटा म्हटलं आपण याला सगळ्या टर्मला थीटा म्हणूया. तर थीटा आहे ना इथं x च घ्यायला पाहिजे नाही तर y म्हणूया याला टोटली y डोमेन. त्याचं डोमेन काय राहतं आपल्याकडे दॅट विल बी द इन द रेंज ऑफ काय राहतं आपल्याकडे त्याचं डोमेन आपल्याला पॉसिबली बघा किती येतोय की y काय असायला पाहिजे लेस दॅन इक्वल टू -1 अँड y should be greater than equal to 1 और असं लिहूया आपण ते 1 is less than equal to y असं लिहू शकतो. म्हणजे डिलीटेड मायनस ओपन -1 टू 1 हा त्याचा हे झाला डोमेन आला r डिलीटेड काय झाला -1 टू 1 हा त्याच्यासाठी पॉसिबल व्हॅल्यू आहे. ठीक आहे. आता याचं जर दोन्हीचं कंबाईन जर करायचं म्हटलं तर आपल्याला इथे काय झालं त्याच्यावरती पॉसिबल काय झालं की हे काय असायला पाहिजे दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं. डोमेन आपल्याला काय करायचं त्याचा कंबाईन करायचा आहे. आता याच्यामध्ये बघितलं तर ह्याचा डोमेन किती आपल्याला ह्याचा आन्सर म्हणजे याचा डोमेन होणार आहे तो. ठीक आहे. काय होणार बघा cos x चं जे आन्सर येईल तो कोसेक इन्व्हर्सचा डोमेन असणार आहे. cos x चं आन्सर दॅट विल बी द डोमेन ऑफ तर काय डोमेन सेट मध्ये जाणार आहे कशाच्या कोसेकच्या. ठीक आहे. मग आपल्याला काय करायला पाहिजे मोस्ट कॉमन पार्ट काढायला पाहिजे बिकॉज ऑफ काय होतं इथं की समटाइम्स इथं आता आपण म्हणू शकतो की याची व्हॅल्यू r आहे. r म्हणजे काय झालं आपण 2 म्हणू शकतोय. तर कोसेक इन्व्हर्स 2 आपण काहीतरी काढतो आन्सर सांगू शकतोय म्हणजे त्यासाठी थीटा आपण डिफाइन करू शकतो. बट इथं काय आहे की cos ची व्हॅल्यू पण 2 येणं पॉसिबल नाहीये. cos ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे -1 आणि -1 इथं काय आपल्याकडे पॉसिबल आहे आणि +1 पण पॉसिबल आहे. या दोनच व्हॅल्यू आहेत. देअरफॉर मोस्ट अप्रोप्रिएट व्हॅल्यूज काय आहेत आपल्याकडे -1 and 1 या दोनच व्हॅल्यू आहेत कशासाठी cos साठी. जे आपण कॉमन सोल्युशन जसं मागाशी घेतलेलं आहे त्याच वेळेला आपण कॉमन सोल्युशन घेतलं तर काय झालं -1 आणि 1 या दोनच व्हॅल्यू पॉसिबल आहेत. ठीक आहे. देअरफॉर ह्याचा मग थीटा काय राहतो आपल्याकडे तर कोसेक आणि cos साठी कॉमन व्हॅल्यू आपण काय घेऊ शकतोय याचा आन्सर -1 आला तर त्याच्यासाठी लिहू शकतोय कोसेक इन्व्हर्स फाइंड करता येईल किंवा +1 आला तरी पण फाइंड करता येईल. -1 पेक्षा लहान आला तर त्याच्या डोमेन मध्ये बसत नाही कोसेक इन्व्हर्सच्या. ठीक आहे. डोमेन मध्ये ते आन्सर बसणार नाहीये. आपण म्हणतोय हा डोमेन इथं राहिला त्याचा -1 हा इकडं आणि हा इकडं हा कशाचा कोसेकचा आणि त्याच्यामध्ये हे इन्क्लुडेड आहे इकडे इन्क्लुडेड आहे इकडे हे इन्क्लुडेड आहे आणि cos काय म्हणतोय मी इथंच आहे एवढ्या तिकडेच आहे. त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे तो. याच्यामध्ये मोस्ट कॉमन किती -1 आणि 1 हे मोस्ट कॉमन आहे. त्याच्यावर आपण -1 1 या दोन पॉसिबिलिटीज घेतल्या आपण ह्याचा आन्सर हा त्याचा डोमेन झाला आणि -1 1 कधी पॉसिबल आहे म्हणजे आपण फिक्स्ड व्हॅल्यू काय झाल्या हे एक झालं आणि हे एक झालं. हे कधी पॉसिबल आहे जेव्हा पाय असेल तेव्हा. ओके. एनी काइंड ऑफ पाय -1 आणि 1 cos साठी कधी पॉसिबल आहे एनी काइंड ऑफ पाय देयर विल बी द पॉसिबल कुठला जरी पाय आला म्हणजे -पाय घ्या 0 घ्या किंवा म्हणजे मल्टिपल ऑफ पाय काय येणार इथं देअरफॉर x इज मल्टिपल ऑफ पाय जे n पाय म्हणू शकतो त्याला आन्सर n पाय असणार आहे कुठलाही n पाय साठी. ओके. 0 घेतला तर तरी पण आपल्याला आन्सर मिळू शकते. पाय घेतला तर -1 2 पाय घेतला तर परत 1 येते अल्टरनेटली मिळणार आहे. दॅट्स व्हाय n पाय मल्टिपल ऑफ पाय हे आपल्याला आन्सर असणार आहे. अप्रोप्रिएट ऑप्शन डी आला.